या घरच्या सुनेसाठी काय तर खीर. नर्मदा, एखाद्या वेळेला केलं तर काही हरकत आहे का? ही अंबिका इथे कशी आली? मायाच्या मागे राहील असं वाटलं होतं मला. अगं, आणि मी मायालाच सांगणार होते खीर करायला, पण ती आहे कुठे, दिसत नाहीये. आणि तुला सांगितलं कारण तुझ्या हाताला चव आहे ना, म्हणून. खरंच ही माया कुठे राहिली? मीराच्या खोलीत गेली नसेल ना? जाऊन बघायला पाहिजे. वहिनी, मला माहितीच आहे की मी खीर खूप छान करते, पण माझ्या मदतीसाठी कोणीच आलं नाही. तुमची सून तर नाहीच नाही. मी सकाळी उठल्यापासून सगळी कामं करतेय, स्वयंपाकही केला, म्हणजे सुनीता होती मदतीला म्हणून स्वयंपाक पूर्ण झाला. पण मीरा आली का मदतीला? नाही. नर्मदा, मीरा या घरची सून आहे. एखादा दिवस तिने जर का काम नाही केलं आणि येऊन फक्त खाल्लं तर काय हरकत आहे? आणि ती जरा रुसली आहे ना, म्हणून तुला सांगितली खीर करायला. हे बघ, तुझ्या हातची खीर खाल्ल्यानंतर ना तिच्या चेहऱ्यावरती असा आनंद येईल. वाढतेच आहे तर काय. सुनीता, बघतेस ना, नर्मदाने स्वतःच्या हाताने मीरासाठी खीर केलीये. आता ती तिच्यासाठी वाढते आणि तिने केलेली खीर खाल्ल्यानंतर मीराचा चेहरा कसा खुलणार आहे बघ. वा, मीराचा चेहरा खुलण्यासाठी नर्मदा खीर वाढणार, नर्मदा खीर बनवणार. छान. तुझा चेहरा कशाला खुललाय? सगळा स्वयंपाक आत आहे, तो बाहेर आणायचा आहे. जादून येणार नाहीये बाहेर. चला, हे आतच ठेवते मी आता.